एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारू का? सकाळी उठल्यानंतर कधी तुम्हाला असं वाटतं का की रात्रभर झोप झाली तरी शरीर थकल्यासारखं आहे? कधी अचानक डोकं हलकं झाल्यासारखं वाटतं, तर कधी काम करताना कामात लक्षच लागत नाही आणि कधी हात-पायात हलक्या झिंझिण्या जाणवतात. हे सर्व होत असताना आपण लगेच स्वतःलाच समजावतो, काही नाही, थोडा थकवा असेल, 2 दिवसांनी ठीक होईल. पण जर मी तुम्हाला सांगितलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी कधीकधी आपल्या शरीराने दिलेले महत्त्वाचे संकेत असू शकतात तर? म्हणून आजचा एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा. या 7 संकेतांपैकी किती संकेत तुम्हाला कधी ना कधी जाणवले आहेत? कारण आज आपण अशा 7 संकेतांबद्दल बोलणार आहोत जे अनेक लोक रोज अनुभवत असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करतात. आणि कधीकधी हेच संकेत शरीरात एका महत्त्वाच्या पोषक घटकाची कमतरता असल्याचा इशारा देऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातला एखादा संकेत तुमच्या शरीराशीही संबंधित असू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. काही दिवसांपूर्वी माझ्या ओळखीतील एका व्यक्तीने मला सांगितलं की त्यांना काही दिवसांपासून सतत थकवा जाणवत होता आणि सकाळी उठल्यानंतरही शरीर फ्रेश वाटत नव्हतं. सुरुवातीला त्यांनी ते दुर्लक्षित केलं. त्यांना वाटलं कदाचित कामाचा ताण असेल, पण हळूहळू त्यांना चक्कर येऊ लागली आणि काम करताना लक्ष केंद्रित करायला अडचण येऊ लागली. तेव्हा त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि तपासणी केली. तेव्हा त्यांना समजलं की शरीरात एका महत्त्वाच्या पोषक घटकाची कमतरता झाली आहे. मित्रांनो, हा अनुभव फक्त एका व्यक्तीचा नाही. आजकाल अनेक लोक अशा समस्येबद्दल बोलताना दिसतात. आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारचे पोषक घटक आवश्यक असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन B12. हा पोषक घटक शरीरात रक्त तयार होण्यास आणि मज्जासंस्था नीट काम करण्यास मदत करतो, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. जेव्हा शरीरात याची कमतरता होते तेव्हा शरीर काही संकेत देऊ शकते. हे संकेत सुरुवातीला छोटे असतात, पण जर त्याकडे दुर्लक्ष केले तर पुढे ते त्रासदायक ठरू शकतात. सर्वात सामान्य संकेत म्हणजे सतत थकवा जाणवणे. काही लोक सांगतात की ते पुरेशी झोप घेतात, पण तरीही शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं आणि दिवसभर काम करण्याची इच्छा होत नाही. किंवा थोडंसं चाललं, थोडंसं काम केलं तरी लगेच थकवा जाणवतो. हा थकवा अनेक कारणांमुळे असू शकतो, पण काही वेळा तो शरीरात पोषणाची कमतरता असल्याचा संकेत देखील असू शकतो. दुसरा संकेत म्हणजे चक्कर येणे किंवा डोकं हलकं वाटणे. काही लोक सांगतात की अचानक उठल्यावर किंवा चालताना त्यांना चक्कर येते. काही वेळा असे होणे सामान्य असू शकते, पण जर हे वारंवार होत असेल तर शरीर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असू शकते. अशा वेळी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. तिसरा संकेत म्हणजे हातपायात झिंझिण्या येणे किंवा सुन्न झाल्यासारखं वाटणे. काही वेळा लोक सांगतात की त्यांच्या हातात किंवा पायात हलक्या झिंझिण्या जाणवतात. हे मज्जासंस्थेशी संबंधित असू शकते, असे काही डॉक्टर सांगतात. त्यामुळे अशी लक्षणे वारंवार दिसत असतील तर दुर्लक्ष न करावे. चौथा संकेत म्हणजे लक्ष केंद्रित करायला अडचण येणे. काही लोक सांगतात की त्यांना गोष्टी लक्षात ठेवायला अवघड जाते. काम करताना लक्ष पटकन विचलित होतं. कधीकधी हे मानसिक ताणामुळे असू शकते, पण काही वेळा शरीरातील पोषणाशी देखील याचा संबंध असू शकतो. पाचवा संकेत म्हणजे त्वचा थोडी फिकट दिसणे. काही वेळा चेहऱ्यावर पांढरटपणा दिसतो किंवा त्वचेचा रंग पूर्वीपेक्षा बदलल्यासारखा वाटतो. हा बदल अनेक कारणांमुळे होऊ शकतो, पण तो शरीराच्या आरोग्याशी संबंधित संकेत असू शकतो. सहावा संकेत म्हणजे लवकर दम लागणे. थोडं चाललं किंवा जिने चढले तरी श्वास लवकर लागतो, असे काही लोक सांगतात. हा अनुभव कधीकधी शरीरातील ऊर्जा कमी झाल्याशी संबंधित असू शकतो. सातवा संकेत म्हणजे मूडमध्ये बदल जाणवणे. काही वेळा अचानक चिडचिड वाढते किंवा मन उदास वाटतं. आपल्या शरीरातील पोषण आणि मानसिक स्थिती यांच्यामध्येही संबंध असू शकतो, असे काही संशोधन सांगतं. मित्रांनो, आजच्या काळात आपल्या जीवनशैलीमध्ये खूप बदल झाले आहेत. घाईघाईत जेवण करणे, वेळेवर आहार न घेणे, एकाच प्रकारचा आहार वारंवार घेणे, या सगळ्यामुळे शरीराला आवश्यक पोषण कमी पडू शकते. काही वेळा पचन व्यवस्थित नसल्यामुळे शरीराला पोषक घटक योग्य प्रकारे मिळत नाहीत, असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे संतुलित आहार घेणे आणि निरोगी जीवनशैली ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला अशी लक्षणे वारंवार दिसत असतील तर स्वतः अंदाज लावण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. डॉक्टर तपासणी करून योग्य मार्गदर्शन करू शकतात. वेळेवर लक्ष दिलं तर अनेक समस्या सुरुवातीलाच थांबवता येऊ शकतात.
मित्रांनो, आपण रोज आपल्या मोबाईलची बॅटरी संपली की लगेच चार्ज करतो. पण जेव्हा आपल्या शरीराची ऊर्जा कमी होते तेव्हा आपण तेवढं लक्ष देत नाही. खरं तर आपलं शरीरच हीच आपल्या आयुष्याची खरी शक्ती आहे. आपण आयुष्यात खूप गोष्टींसाठी धडपड करतो, कुटुंबासाठी, स्वप्नांसाठी, जबाबदाऱ्यांसाठी. पण या सगळ्यात आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं विसरून जातो. लक्षात ठेवा, आरोग्य हीच आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती आहे. शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगू शकतो. म्हणून आपल्या शरीराचे संकेत ऐका, स्वतःची काळजी घ्या आणि आरोग्याला नेहमी प्राधान्य द्या. धन्यवाद.